नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये तुम्हाला जबरदस्त असा सीन पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, आता आपली जी मुक्ता आहे ती सागरवर खूपच चिडलेली असते. आता चिडलेल्या मुक्ताला सागर खूप मनवत असतो, परंतु आता मुक्ता काही तयारच होत नसते. मुक्ता अजिबातच सागरला माफ करत नसते. सागरने जर स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं असतं की त्याला आता मुक्तावर प्रेम झालेलं आहे आणि मुक्ताला सुद्धा सागरवर प्रेम झालेलं असतं, परंतु मुक्ता सागरशी ह्या सर्व गोष्टी शेअरच करत नसते आणि सागरसुद्धा मुक्तासोबत शेअर करत नसतो. परंतु आता कुठे सागर मुक्ताच्या जवळ यायला लागलेला असतो, परंतु मुक्ता आता त्या सर्व गोष्टीला नाकार देते. त्यातच आपली जी सई आहे ती आता या दोघांना प्रत्येक वेळी एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न करत असते. तोच आता सागरला आता गुंडांनी मारलेलं असतं, त्याच्यामुळे तो गंभीर जखमी झालेला असतो आणि जखमी झालेल्या सागरला हाताने खायला येत नसतं. त्याच्यामुळे आपली मुक्ता त्याला घास चारत असते आणि हा सर्व प्रकार आता सई पाहत असते. त्यातच सईने एक ग्रीटिंग तयार केलेलं असतं आणि ते ग्रीटिंग ती आता तिच्या पप्पांना द्यायला येत असते आणि ती म्हणते की पप्पा तू लवकर बरा हो ना, असं बोलून ते ग्रीटिंग त्याच्या हातात देते आणि ती त्याच्या पप्पाला घट्ट मिठी मारते. तोच ती आता त्या मुक्ताला सुद्धा त्याच्या जवळ घेते आणि मुक्ताला जवळ घेताच सागर सुद्धा आता मुक्ताच्या खांद्यावर हात टाकतो. त्या तिघांचं असं प्रेमाचं घट्ट नातं बघून खूप आनंद होत असतो आणि खरंच सागर आणि मुक्ता कधी एकत्र येतील आणि कधी त्यांचं प्रेमाचं नातं पाहायला भेटेल याच्यासाठीचं प्रेक्षक खूपच उत्सुक झालेले आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे, कारण मालिका आहे त्याच्यामुळे लवकरच सागर आणि मुक्तासुद्धा जवळ आणि एकत्र येणार आहेत. कारण इकडे सावनी जी आहे तर ती मोठे मोठे डाव टाकत असते आणि त्याच्यामुळे ती सागरला बदनाम करायचा प्रयत्न करत असते. मात्र सागरची बदनामी अजिबात होऊ देत नसते ती म्हणजे आपली मुक्ता, आणि आपली मुक्ता आता सागरला अशा प्रकारे साथ देणार आहे आणि असंच सागर आणि मुक्ताचं नातं घट्ट होताना आपल्याला दिसणार आहे. मात्र सावनी अधूनमधून सततच आता मुक्ताचे कान भरत असते, वाईट साईड गोष्टी सागरबद्दल मुक्ताला सांगत असते आणि मुक्ताला सतत त्याच गोष्टी आठवत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरंच मुक्ता सावनीवर विश्वास ठेवून सागरपासून दूर जाईल का? मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला सागर आणि मुक्ताचे प्रेमाचे बंध म्हणजे ही प्रेमाची गोष्ट जी मालिका आहे ती पाहायला आवडेल का, हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. आणि असेच मालिकांचे डेली अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रमैत्रिणींनो, बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीच्या ज्या मालिका आहेत त्या सुद्धा मालिका लवकरच मी आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे. आणि सध्या तर मी ठरलं तर मग ही मालिका तर रोजच अपलोड करत असते, एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सर्व गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते. नक्कीच तुम्ही त्या सर्व मालिकांचे अपडेट्स पाहत राहा. चांगले वाटत असेल तर छान छान कमेंट्स करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईबसुद्धा करत राहा. तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.